नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृत भाषा म्हणजे संस्कृत संख्या 50 ते 60 याचा अभ्यास करणार आहोत। मागील काही दिवसांपासून आपण व्हिडिओ काही कारणास्तव टाकू शकलो नव्हतो। त्याच्यामध्ये आज आपण 51 ते 60 या संख्यांचा अभ्यास करणार आहोत। 51 ला म्हणजे 51 ला आपल्याला म्हणायचंय 1/50। शेवटचा त हा हलंत आहे, 1/50। 52 ला म्हणजे 52 ला म्हणायचंय 2/50। हा अंक अतिशय कन्फ्युजन क्रिएट करतो, गोंधळ निर्माण करतो विद्यार्थ्यांमध्ये। 2/50 कारण काही ठिकाणी द्वा असा उल्लेख होतो, काही ठिकाणी द्वि हा असा आपल्याला उच्चार असलेला दिसतो। 53 ला आपल्याला म्हणायचंय 3/50। 3/50 म्हणजे 53 असं आपल्याला म्हणायचंय। त्याच्यानंतर 54 ला 54 ला 4/50। महत्वाचं आहे 4/50 विद्यार्थी मित्रांनो, 4/50। त्याच्यानंतर 55 ला 55 ला 5/50। सोपं आहे, हे अतिशय सोपं आहे, 5/50। इकडे 56 ला 56 ला आपल्याला म्हणायचं आहे 6/50। ड हलंत आहे, हे मी दरवेळेस सांगत असतो कारण मुलांच्या लिखाणामध्ये चुका होतात। त्याच्यानंतर 7/50 म्हणजे 57। 8/50 म्हणजे 58। 59 ला काय म्हणता येईल आपल्याला 9/50। असंच 60 ला 66 असं आपल्याला उच्चारण करायचं आहे। संख्या हा धडा, हा लेसन संस्कृत मधला प्राथमिक पाठ समजला जातो, तो आपण निवडलेला आहे आणि दर व्हिडिओ मध्ये आपण 10 संख्यांचा अभ्यास करत आहोत। हळूहळू आपण समय त्याचप्रमाणे संस्कृत कसे बोलता येईल याचा अभ्यास या YouTube चॅनल वरून करणार आहोत। सर्वांना विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे शेअर करा। आपल्या किमान 5 ते 10 मित्रमैत्रिणींना शेअर करण्यासाठी सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि त्याचप्रमाणे संस्कृत सहज पद्धतीने कसे शिकता येईल याचा आनंद घ्या। फोन नंबर सांगतो 9975 18 52 94। 9975 18 52 94। CBSE 6वी ते 10वी, त्याचप्रमाणे स्टेट लेवल 8वी पासून 12वी पर्यंत आपले क्लासेस, आपले वर्ग सुरू झालेले आहेत, त्याचाही आनंद घ्या आणि संस्कृत भाषेच्या संभाषण चळवळीमध्ये नक्की सहभागी व्हा। धन्यवाद।